कुणासाठी कितीही केलं ना तरी लोक आपल्यासाठी शेवटी वाईटच विचार करतात. आता ही मुलगी ना खाली भाड्याने राहते, वरती कपडे टाकायला येते आणि माझी दोरीवरती मी माझे कपडे टाकलेले ऑलरेडी असतात आणि ती काय करते ग्रिलवरती कपडे टाकते आणि ती कपड्यांची पाणी ना इथं फेकते. आता तुम्ही बघून घ्या, इथे जागा आहे का तिकडे जागा आहे? तिकडं रिकामी जागा असते की तिकडं पाणी नाही टाकत, माझ्या दारात टाकत आणि माझ्या कपड्यांवरती ते पाणी उडलं पाहिजे. मी तिला बोलली पण तरी पण ऐकून घ्यायला तयार नव्हती. मला शेवटी एवढा राग आला मी तिला झापलंच. कोण आहे तुझं? आणि छब्बू आता आहे का? इकडं मुलगा खेळत आहे. तुझा छब्बू आहे? ये कबूतर आली. वो देखो, त्याला दाखवते का कबूतर? बाळ बघतो का? ते का बाबू देवाचा क्रॉस बीस होय का त्याला दाखव. पण त्याला तू कपडे का नाही घालत पिलू? कपडे घालायचे ना. बाळाला कपडे घालत असते. कोण आहे तर त्याचं नाव काय ठेवलं तू? काय नाव त्याचं? छबाला. बापरे, खूपच छान नाव ठेवलंय रे छबाला. कपालाचा भाऊ आहे का? छबाला. ए कपालाचा भाऊ छबाला. आता इकडे नाही का कपडे बघा तुम्ही, छान ऊन पडते म्हणून मी नाही का ब्लँकेट वगैरे ऊन पडते त्याच्यामुळे कपडे उन्हामध्ये टाकते, दोरीवरती बांधते पण सुकून पण शेजारच्या बाईला आता तुमच्यामध्ये काय करायचं माझी पडलेली मुलगा खेळत आहे. आता मी बघते कारण की सकाळची वेळ स्वयंपाकाची असते आणि पिठूच्या पप्पांना डबा पण द्यायचा असतो, त्यामुळं पटापट मला कामं आवरावी लागतात. सकाळला कसं कामच पाणी ठेवलं किटूच्या काही पण केलं ना तरी कामच दिसतं. आणि किटूच्या पप्पांसाठी पाणी ठेवलेलं आहे आणि इकडे मी राईस ठेवलाय आणि चहा पण ठेवला ब्लॅक टी बनवत असते दोघं पण आणि किटूच्या पप्पांना पण आणि इकडे भांडी भांडी छान वातावरण तुम्हाला दाखवलं बाहेर पण तुम्हाला दाखवलं वातावरण पुण्यामध्ये ना खूप हेच छान वातावरण मला सकाळचं वातावरण. चलो बंद करायला. त्याचा लाड करतोय पिलू. इथले ना लोक खूपच भांडखोर आहेत आणि मी पण भांडते, असं नाही आहे की मी भांडण करत नाही. पण मी आधीच्या बिल्डिंगमध्ये राहायची ना तर मी कोणाशीच भांडण वगैरे करायचीच नाही, कारण की तिथले लोक पण खूप छान होते काही पण मी एवढं लक्ष नाही द्यायचे. इथं ह्या बिल्डिंगमध्ये जेव्हापासून आली ना मी माझी शेजारची बाई आहे ना ती डोक्याला ताप देते ना, माझ्या डोक्यातच जाते ती. असं वाटतं ना की मी कितीशी वेगळी. किट्टूच्या शाळेसमोरचं आहे वडाचं झाड आणि मी बघतच असते या वडाच्या झाडाला नेहमी. खूपच छान वडाचं झाड आहे आणि खूप वर्ष आधीचं वडाचं झाड आहे, तर मी नुसतं बघत राहते वडाच्या झाडाला. आणि इतर बसून पण काय करायचं इतका वेळ, तर मी काहीतरी व्हिडिओ पण शूट करते. आणि इथं वातावरण पण खूप छान आहे, इथं बसायला पण खूप छान आहे, तर खूप छान वाटते. हे गेट आहे किट्टूच्या शाळेचं आणि गेटच्या आतमध्ये मुलं
तर मित्रांनो, आता इथे मी कोबी आणि शिमला मिरचीची भाजी बनवले. भाजीला काहीच नसल्यामुळं लई कंटाळा येते काय बनवायचं काय नाही बनवायचं. तर बघू शकता मी खूप छान भाजी बनवते आणि पत्तागोबी माझी फेवरेट आहे, त्या कारणाने मी पत्तागोबीची भाजी खूप छान बनवते. ॲक्च्युली माझी भाजी झालेली आहे आणि ह्याच्यावरती पाणी ठेवलं होतं त्यामुळे ते तसं दिसते. आणि हे इकडं तेल आहे. आताच मी भजी काढली, तुम्हाला दाखवते. मी बटाटी भजी काढली आणि मला खूप जाम भूक लागलेली होती, तर मी म्हटलं काय करायचं म्हणून मी बटाटी भजी बनवली. आता त्यावरती मी झाकण ठेवते. झाकून यात राईस आहे, सकाळी केलेला राईस आहे. याच्यामध्ये पण डाळ भाजी आहे, तिखट डाळ भाजी, जे मी सकाळी केली होती किट्टूच्या पप्पांना नाही का टिफिनवरती द्यायला, त्यासाठी मी बनवली होती. आणि इथे मी कणिक मळून ठेवलेली आहे. आता मी काय करणार आहे, थोड्या वेळाने चपात्या करणार आहे. मी तुम्हाला दाखवते किती वाजले. इकडे किट्टू आपला कार्टून बघत आहे आणि इकडे दाखवते 8:30 वाजले. मी करेक्ट 9:30ला म्हणजे 1 तासाने मी करणार आहे चपात्या, कारण की याचे पप्पा यायचे 15 मिनटानंतरच मी चपात्या वगैरे बनवत असते. तर इकडं तुम्हाला रात्रीचं दाखवते काय काय आहे. काय भारी लाईटिंग वगैरे दिसते, त्याला बंद करूया. आणि आता माझं झालेलं आहे, फक्त भांडी राहिलेली आहे. आता मी भांडी वगैरे धुते आणि सगळं स्वच्छ करून टाकते आणि त्यानंतर काहीच कचरा वगैरे दिसणार आणि तुम्हाला